मी सय्यद सफर शोगल. आपण पाहत आहात तेजवार्ता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या मानवी मूल्यांना तरतुदीनुसार अनुसूचित जाती समूहातील वंचित घटकांना गेल्या 70 वर्षात सामाजिक न्याय व सामाजिक समता प्रस्थापित करण्यास राज्यकर्ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती समूहातील वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जाती आरक्षणाची समीक्षा व अ, ब, क, ड असे वर्गीकरण झाले पाहिजे. यासाठीच अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण कृती समितीच्या माध्यमातून राज्यभरातून सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे, असे भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजीव खिलारे यांनी सांगितले. जय भारत. मी संजीव खिलारे, भारतीय दलित महासंघाचा संस्थापक अध्यक्ष आहे. आज या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील माझे सहकारी आदरणीय प्राध्यापक बाळासाहेब लोखंडे सर, लहुजी क्रांती सेनेचे राज्याचे सरसेनापती उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझ्या भारतीय दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दादासाहेब लोखंडे, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष विकास कसबे आणि नागनाथ तांबे आदी चळवळीतील सहकारी या सगळ्यांच्या समवेत आज सोलापूर जिल्ह्यामध्ये बैठक झाली. विषय असा होता की 23 ऑगस्ट 2020 रोजी देवेंद्र मिश्रा यांच्या खंडपीठानं सुप्रीम कोर्टामध्ये अनुसूचित जाती वर्गीकरणाची जी याचिका दाखल होती त्यासाठी म्हणून त्यांनी विचारविनिमय करण्यासाठी प्रत्येक राज्याला सूचित केलं आहे. खऱ्या अर्थानं समाजातील सगळ्यात उपेक्षित असलेला अनुसूचित जाती हा वर्गसमूह या सगळ्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, सामाजिक समता सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. ही भूमिका खरं तर आम्ही गेली 15 वर्ष 20 वर्षापासून लढतोय. अनुसूचित जातीच्या महाराष्ट्रातल्या ज्या 59 जाती आहेत त्या 59 जातीमध्ये काही ठराविक जाती समाजाच्या मुख्य प्रवाहात आहेत, विकासाच्या मुख्य प्रवाहात आहेत. राजकीयदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या या समूहाचं खऱ्या अर्थानं यांना समान न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आहे. असं असताना सध्या राज्यामध्ये समन्वयक म्हणून काम करणारे आमचे सहकारी प्राध्यापक बाळासाहेब लोखंडे या अनुसूचित जाती वर्गीकरण कृती समितीच्या माध्यमातून राज्यभर फिरत आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील या मोहिमेचा एक भाग म्हणून माझे सगळे सहकारी आणि अनुसूचित जाती समूहातील सर्व घटकांना, माझे वंचित घटकांना, उपेक्षित घटकांना मी आग्रहाची विनंती करतो, नम्र निवेदन करतो की जो या सगळ्या कार्यकर्त्यांनी अजेंडा राबवायचा निर्धार केला आहे की 10 लाख सह्यांचं निवेदन माननीय राज्यपाल, माननीय या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देण्याचा निर्धार केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यामधून जवळपास 50,000 सह्याचं निवेदन आम्ही देणार आहोत आणि या लढ्यामध्ये अनुसूचित जाती समूहातील उपेक्षित वंचित घटकांनी सहभागी व्हावं आणि समाजाला सामाजिक न्यायाच्या समतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावं अशी सगळ्यांना नम्र विनंती करतो. माननीय या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देण्याचा निर्धार केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यामधून जवळपास 50,000 सह्याचं निवेदन आम्ही देणार आहोत आणि या लढ्यामध्ये अनुसूचित जाती समूहातील उपेक्षित वंचित घटकांनी सहभागी व्हावं आणि समाजाला सामाजिक न्यायाच्या समतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावं अशी सगळ्यांना नम्र विनंती करतो.